नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करा, जय पवारांची मागणी। सुंदर पिचाईची मोदीसोबत चर्चा, भारतात मोठी गुंतवणूक जाहीर। इंडिया वर्सेस न्यूझीलंड सामन्यात भारताचा विक्रमी विजय। अजितदादांचा अपघात की घातपात, जय पवारांच्या पोस्टची चर्चा। धुळे येथे पाठलागानंतर खुनाचा आरोपी अटकेत। गडचिरोलीतील माओवादी विरोधात सुरक्षा दलांची मोठी कार्यवाही। 10वी परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थी सज्ज, कॉपीवर तडक कार्यवाहीचा इशारा। मीरा रोड चौकाच्या नामांतरावरून राजकीय वाद। विजय मल्ल्याच्या भारतात परतण्याबाबत अनिश्चितता। जे रुग्णालयात नव्या वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबनामुळे दंड। मांडवा प्रकरणी खारगे समिती अहवालानंतरच कार्यवाही। जिमखानाच्या मनमानीवर महसूल विभागाचा नवा निर्णय। राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक। शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीत चेंगराचेंगरी, अनेक जखमी। AI मोहिमेत 24 तासात 2.5 लाख नागरिकांची प्रतिज्ञा। राष्ट्रीय सुरक्षेवर उच्च न्यायालयाचा नौदलाला सवाल। इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेत मोदींचा जागतिक संवाद। लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज त्रुटीमुळे रखडले। राज्यात पुढील 5 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार। कराडमध्ये परप्रांतीय महिलेला सुरक्षित प्रसूतीत मदत। बहुली गावात मोबाईल रेंज नसल्याने नागरिकांची गैरसोय। शेतकरी कर्जमाफीसाठी 35,000 कोटींची गरज। पुण्यात 3 मित्रांचा भीषण अपघात, मृत्यू। HSC कॉपी प्रकरणात 31 कर्मचाऱ्यांचे निलंबन। सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर।